संजनाचं बाबा निघतो आता आम्ही. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आणि संजनाला तुम्ही सांगा समजून सनी. कारण आता मला डोकं काय चाललं नाही नक्की की काय आता कोण खोटं बोलतं हेच कळलं नाही हो. तुम्ही आता तुमच्या डोळ्यासमोर किंवा तुमच्या कानाने ऐकलं, तुमच्या डोळ्याने बघितलं. हा आता कसं आहे माहिती आहे का, माझ्या पोरावर का नाही माझा विश्वासच नाहीये. मी काय आता त्याला इकडे कॉलेजमध्ये येऊन कॉलेजच त्याचं बंद करतोय बघा मी आता. त्यामुळे त्याचा काही संबंधच आता येणार नाही. त्याला रानात काम करायला लावतो चांगलं, म्हणजे त्याची जाग जिरल सर. मी जातोय आता माझ्यासोबतच विकीला घेऊन जातोय. त्यामुळे काय विकीचा इथनं पुढे काही त्रास होणार नाहीये. काय कमी जास्त काय माझ्याकडून काय लागलं काय चुकलं तर मला माफ करा. तसा फोन करा वाटलंस. नाही नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ. बघू काय होईल ती होईल. सांगतो मी समजून सांगतो. संजनाला सांगतो जरा समजून काय भानगडे काय आहे ते कळेल मला. नाही नाही नका टेन्शन घेऊ. निघा तुम्ही निघा. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही तुमच्या पोराने गुन्हा केलाय. तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय. ठीक आहे जावा तुम्ही. नका चिंता करू. अहो विकीचे बाबा नका टेन्शन घेऊ तुम्ही. हा अहो तुमच्या विकीला जे काही काम करायचं होतं त्याने सगळं ना आमच्या पुरीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आमच्या खानदानाचं नाक घालवलं. माझ्या पोरगी तर काय आता मेल्यातच जमाया. हा त्यामुळे तुम्ही काय आता जावा. तुम्ही तर काय करणार इथं राहून सनी. तुमचं कामधंदा सोडून सनी तुम्ही इथं आलात. हा अहो त्याच्यासाठी आपल्या लेकरा बाळांना चांगलं लक्ष द्यायचं असतं. पोरांवर चांगलं संस्कार करायचं असतं. मान्य करते वा माझ्या पोरीवर चांगलंच मी संस्कार केले होतं. पण काय फसवणारे असतात ना ह्या जगामध्ये भरपूर फसवणारी गोड गोड बोलून सनी अशी करणारी असतात आहे ना. हा आता झालं माझी पोरगी मला मेल्यासारखीच आहे. काय भेटलं तुम्हाला असं करून सनी. हा तुमच्या पोराला असं काय तुम्हाला काय लय आनंद भेटला का. कसली दुश्मनी काढली व. हा हो संजनाची आई असा आरोप लावू नका. माझ्या बाबांना असं काय बोलताय तुम्ही. मी सांगितलं ना तुमची संजना चुकीची आहे. तुम्ही लय तुमच्या पोरीवर संस्कार दिले ना कळल तुम्हाला काही दिवसांनीच. हे बघा मी तुम्हाला अजून सांगतोय तुमच्या पोरीला मी फसवलेलं नाहीये. मी तुम्हाला मी हे बघा मी मी तिच्यासोबत लग्न करील वगैरे हे असं म्हणलं होतं. पण एवढ्या थराला गेलेलो नाही की तुम्ही माझ्या बाबांचा अपमान करेल म्हणून. बाद झालं हे बघा मी तुमच्या पोरीला फसवलेलं नाहीये. आणि माझ्या आई बापांनी कसले संस्कार दिले काय दिले हे नका काढून माझ्या बाबांचा अपमान करू नकाच तुम्ही. आता लय बापाचा फुल यायला लागलाय का. हा तुझ्या बापाचा अपमान करतात म्हणून तुला आता आता तुझा त्रास व्हायला लागलाय का. हा हे सगळं जे काय करताना त्यावेळेस तुझ्या डोक्यात नाही आलं. हा हे जर सगळं केलं इज्जत जर गेली आपली सगळी. हा हे जर काय पुढे काय प्रॉब्लेम झाला मॅटर झाला पुढं तर आपल्या आईबापाचं नाव जाईल. आपल्या आईबापाचा अपमान करताल तेव्हा नाही वाटलं. आणि आता चूर 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 बोलाय तुला जीप सुटली का. हा अहो बाबा मी सांगतोय ना मी असं काही केलेलं नाहीये. विनाकारण हे तुमचे त्या संजनाचे आई वडील तुमचा अपमान करतात आणि तुम्ही खपून घेताय. मी सांगतोय ना माझ्यावर विश्वास नाही का तुमचा. तुला सांगितलं ना गबस म्हणून. हा मोठी माणसं आम्ही बोलतोय ना. तुला जी काही काशी करायची केली ना जा इथून जा. तुला तू आहे ना आता कॉलेज बिलेज सगळं बंद. रानात काम करतो आता. कॉलेज शिकून सरी काय कुठं आहे ना तू मोठा काय हे होणार नाहीये. आमचं सगळं नावच घालवलंय तो. आणि आता तुझा बापाचा अपमान होतोय तर आता तुला सहन व्हाय ना काय. एवढा तुला फुल काय लागला काय आता. कुठं बोलायची काही लिमिट असते ना. संजनाची बाबा माफ कर बघा. काय झालं ती तिच्या आईचा लाड आहे हो. त्याच्यामुळे ती बिघडलाय. आणि खोटं बोलायचं तर त्याला ना अजिबात लिमिटच नाही. मान्य करतोय माझ्या पोराने मोठी चूक केली. पण त्याची शिक्षा आहे ना त्याला भेटणार आहे हे नक्की बघा. ठीक आहे पाहुणे येतो. आदित्य येतो मग. आणि संजनाची आई तुम्ही जी काय बोलताय ते साहजिक आहे. कारण तुमच्या पोरीचं आयुष्य माझ्या पोराने उद्ध्वस्त केलं हे तर मान्यच आहे. पण माफ करा बघा. वाटलंच तुम्ही ना काय अपमान करायचं ते करा. कारण आता पर्यायच नाही ना आम्हाला ऐकण्याशिवाय. अहो अख्ख्या जगामध्ये काय तुम्हालाच पोर आहेत का. अहो आम्हाला पण आहेत लेकर बाळ. पण किती लाड करायचा किती नाही हे तर असतं ना जरा. दुसऱ्यांच्या पुरी काय वाटेवर पडल्यात त्यांना फसवायला त्यांचा आयुष्य उद्ध्वस्त करायला. विकीचे बाबा या तुम्ही. काय लागलं तर मी फोन करतो सांगतो. तुम्ही नका टेन्शन घेऊ. या तुम्ही या जा विकीला घेऊन जा. आणि मला असं वाटतं की त्याचं कॉलेज बिलेज काय तुम्ही बंद करा नका. नाही तुमच्यासोबत घेऊन जाताय तर राहू द्या 2-4 दिवस 5-6 दिवस त्याला राहू द्या तिथं. तुम्ही नवरा बायको व्यवस्थित समजून सांगा. सांगा त्याला समजून सनी असं वाटतंय मला ती सुधरेल आता. आणि सांगा तुम्ही त्याला व्यवस्थित. कारण कसं आहे इथं थांबू नका तुम्ही. जावा. बायांचं कसं आहे बायांना किती समजून सांगितलं तर ती आमच्या बायकोला काय कळत नाहीये. उगा तुमचा अपमान करण्याची तुम्ही निघा. कळत नाही म्हणजे काय कळत नाही. अहो काय बोलता तुम्ही आदित्यचे बाबा. अहो आपल्या पोरीचा आयुष्य उद्ध्वस्त केलं ह्या पोराने ह्या माकडाने. आणि तुम्ही म्हणता मला कळत नाही. ईडी वाटली काय मला. तुम्ही ईडी समजता का. या ना या विकीचे बाबा या तुम्ही. फोन करतो मी तुम्हाला. या तुम्ही. बरं ठीक आहे येतो. चल आता घरी. बाद झालं तुझं तमाशा बाद झालं. चल घरी. 1 मिनिट विकीची बाबा. हा बोला ना. काय नाही तुम्ही पुढं व्हा. पण मला जरा थोडं विकीसोबत बोलायचंय. थांबा तिथं पुढं थांबा जरा चौकात तिथं. मला थोडं विकीसोबत बोलायचंय त्यामुळे म्हणलं थांबा जरा. जावा तुम्ही पण 5 मिनिटं थांबा आलोच मी. बरं ठीक आहे.
संजनाचे बाबा, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. नक्की ही पोरग खरं बोलतंय का संजना खरं बोलतील, कोण खोटं बोलतंय हे लवकरच कळेल. आता संजनाला म्हणून दवाखान्यात जायचं म्हणलं तर ती म्हणते मी नाही कसलं चेक करायचं, मला नाही काही करायचं, ती बोलली आहे. असू दे, काय हरकत नाही. पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. हे विकी विकी खरं बोलतोय का खोटं बोलतोय मी त्याला भेटून सनी त्याला विचारतो व्यवस्थित. येतो मी. माझी पोरगी खरंच बोलतीये, माझी पोरगीच खरं बोलतीये. ही पोरगच हाये. आता माझ्या सुनाच्या सुद्धा मागं लागलं होतं, बघितलं ना रियाच्या. मग आता काय ही पोरग कशाने खरं म्हणायचं? कशाने खरं बोलतंय म्हणायचं? हीच पोरग आहे, त्यांचं खानदानात दिसतंय तसं. ठीक आहे सका मामा. सांगा तुम्ही फोन हे करून सनी, मग विचारा त्या पोराला व्यवस्थित हे. खरं काय खोटं काय कळलंच मग आपल्याला. मी संजनाला विचारतो व्यवस्थित जरा. या तुम्ही या. हो हो चालेल. येतो आदित्य. हो हो सका मामा या. आदित्यची आई, तुला जरा थोडं डोकं बिक आहे का नाही? आम्ही माणसं बोलत होतो आणि मला सांग त्या विकीच्या बापाचा अपमान काय करायची गरज आहे तुला? आला का त्या बिचाराने तुला 1000 वेळा सांगितलं ना त्याच्या पोराच्या विरोधातच आहे ती पोराला तुझ्यासमोर कानाखाली लावली का नाही? तो माणूस चांगला आहे, तुला दिसत नाही का बोलण्यावर? 10 वेळा मी सांगतोय की का मोठ्या माणसाच्या आपलं आम्ही माणसं बोलतोय मध्ये बोलू नको तुला लय गदाळ सवयला का? 1000 वेळा सांगितलं तुला कळतच नाही का? 4 माणसासमोर तुला अपमान करायची सवयच आहे का तुला? अशी म्हणजे तुला असं करायची ही इच्छाच होती का तुला? अहो तुम्ही मला काय बोलताय? त्यांचं सगळं तसंच आहे. पोराला आपल्या समोर हाणलं म्हणून काय झालं? नंतर गेल्यानंतर चांगला गोड बोलत असेल. ही पोराला वाचवण्याचं ही करण्याचं ही सगळं त्यांचं नाटक असतं. तुम्हाला नाही माहित, मलाच तुम्ही असं बोलता हे करता. मला बोलण्याऐवजी लेकरांना बोला, संजनाला सांगा समजून. मला बोलता या आणि काय चुकीचं बोलते काय माहित मी. बघितलं आदित्य, तुझ्या आईला जरा नीट समजून सांगला का? समजून सांग, नाही तर तिला आहे ना ती मी खरं अक्षरशः लय हाणेन बरं का? उगत 4 माणसात तुला लागा तिला कसं बोलावं काही सुद्धा कळत नाहीये. वाचा उगत देवाने तोंड दिलं म्हणून काही बोलत राहायचं. बाबा तुम्हाला माहिती आहे ना आईचा स्वभाव, पहिल्यापासून आईचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, तुम्ही असं बोलताय ना. जाऊ द्या, मी तरी पण आईला समजून सांगतो. जाऊ दे, तुम्ही नका हे करू. अगं आई, पण असं कसं विकीला बाबांनी कंप्लेंट केली पोलिसांनी नेलंय? हे बघ बाबा काय म्हणले, तुला सगळं सांगितलंय ना, आता तू नको टेन्शन घेऊ. हे बघ आई, बाबा येतीलच आता थोड्या वेळाने. मी परत फोन केला होता बाबांना. बाबा म्हणले की विकीला घेऊन येतोय मी. पोलीस स्टेशन मध्ये नाहीये विकी. तू असं काय करते मला हेच कळत नाही. अगं काय सांगू तुला मी तनू. अगं बाबांनी केली होती, कंप्लेंट केली होती. आता पोलीस स्टेशन मधून कशामुळे त्यांना सोडवलंय त्याला आणि काय मला माहित नाहीये. पण मी फोन केला तर मी म्हणते एवढं बायको टेन्शन मध्ये हाये. एक फोन करू स्वतः तर फोन करायचं नाहीये, पण मी एवढं फोन करते ते सुद्धा उचलायचं नाहीये. असं कुठं असतं वे? आणि मला सांग, एवढं काय केलंय त्या विकीने? एवढं काय केलंय? पुरींसोबत बोललाय, हे केलंय ना? काय केलं सांग बरं? माझ्या पोराला एवढं पोलीस कंप्लेंट केलं आणि त्याला पोलिसांनी नेलं होतं आणि हे आता त्याला पोलिसांनी नेलं म्हणजे तिथं हाणलं असनच त्याला का नसेल हाणलं? सांग बरं. तुझ्या बापाला कळायला पाहिजे का नाही? काय जावाय बापू, कळायला पाहिजे का नाही सांगा बरं. माझ्या पोराला पोलिसांनी हाणलं असेल, काय गुन्हा नाही केला, त्याने काहीच गुन्हा केला नाही माझ्या पोराने. हे बघ आई, काय टेन्शन घेऊ नको. विकीने हे बघ, विकीने आता काहीतरी गुन्हा केला असेल, काहीतरी पोरींसोबत आहे ना केला असेल म्हणून बाबांना राग आला असेल. तुला माहिती आहे ना बाबांचा स्वभाव कसा आहे ते. विकीचं आणि बाबाचं कधी पटलंय का? आणि तसं तू असं समजू नको की आई की बाबा फक्त माझ्यावरच जीव लावतात, माझ्यावरच प्रेम करतात. विकीवर पण तेवढंच प्रेम करतात, माहितीये का? पण आता बाबांना पण आता विचार कर ना, एवढं विकीला तिकडे बाहेर शिकायला पाठवलं, पैसे हे बाबा इथून पाठवतातच आहे ना. त्याला परीक्षा फी असू, त्याचं कॉलेजचं कशाचं असू लागतात का नाही तेवढं बाबा पाठवतात ना बिचार. मग ह्याच्यावर ओळख ना तू. मोबाईल पाहिजे होता ते त्याला मोबाईल सुद्धा घेऊन दिला, गाडी घेऊन दिली, आणि तू म्हणते की विकीवर प्रेमच नाही करत. असं थोडी असतं या गाई. बाबांचं पण लय जीव आहे विकीवर. पण विकी असं विकीला कळायला पाहिजे ना कसं वागावं, काय आहे ती. अगं तर नाही, आता काय करायचं? तू तरी कुठं ऐकलं सांग ना. असं वाटलं विकी तरी माझं व्यवस्थित ऐकल, असं मला काय धोका देणार नाही, नाव चांगलं कमवल. पण नाव सगळं तुम्ही दोघं घालवायला लागलं. आम्हाला सांग बरं तर नाही, आता तू तरी काही केलं सांग बरं. तू माझ्या विरोधात जाऊन लग्न केलंच की ग. आता नाही हो झाले, आता हो मी तुझं आता लग्न झालंय म्हणल्यानंतर आता काय बोलणार बाया मी तरी. मी जरी तुला म्हणले की बाया लग्न आता तिथं नको हे करू, मला नाही आवडलं म्हणून सनी. पण आता हे मस्त आता तू म्हणते तुझ्या घरी सुखी हाय जावाय बापू. आता म्हणते की जावाय बापूच म्हणते ना मी. आणि हो का मी आता हो का माफी मागायला आम्ही आलो होतो नवरा बायको, पण मी रस्त्यातून माघारी आलो. तर एक तर नाही, मी माझ्याकडून काय चुकलं असेल तर माफ करा जावाय बापू, माफ करा बघा. मी तुमच्यासोबत जे काय वागली ती, कारण तुमच्या बायकोने सांगितलं होतं, शालिनीने मला सांगितलं होतं की असं असं वागा म्हणून. नाहीतर मी माझ्या मनाचं काय सुद्धा नाही. मी तनयाचं अक्षरशः मी तनया तुला फोन तरी करत होते का? म्हटलं हाय बाय, आता तिच्या पसंतीने नवरा केलाय तिने, हाय सुखी ती, मग कशाला तिच्या संसारामध्ये आपण लुडबुड करायची म्हणून काय सुद्धा नाही. पण तुमच्या बायकोने मला फोन केला आणि तिने सांगितलं हे करायला.
त्याबद्दल थोकतं नाही जावाय बापू तुमची माफी मागते बघा मी. आईला सासूबाईला नक्की पश्चाताप झालाय का उगा माफी मागायची म्हणून मागते ती. हा, डोळ्यात अश्रू नाही काय नाही, ती विकीच चालले, ती विकीच्या कामासाठी आम्हाला बोलवली. माझं पोरगं पोलिसांनी नेलंय ना, असं केलंय तसं केलंय आणि म्हणे मी माफी मागायची. कसलं काय माफी मागते ही, हिला अजिबात काय जावाय म्हणून मी पसंतच नाही. जाऊ दे तिच्या आईला, काय बोलणार. जावाय बापू काय हो नाराज आहे का? अहो माफी मागितली की मी आता तनयाची, होय का तनया, माफी मागते की मी. पण हे बघ तनया, तेवढं तुझा बापा आला का नाही, आता विकीला घेऊन येते असं तू म्हणते ना, फोन केला होता की विकीला घेऊनच येतात. आता त्याचं कॉलेज आहे, लेकराचं कॉलेज बुडून सनी नुकसान करून सनी एवढं मोठं पैसे भरल्यात आहे जमा करून सनी. हां, मग त्याचं नुकसान करायचं सांग बरं. आता तू म्हणते की तुझा बाप म्हणला की इथंच त्याला रानातच काम करायला हे करायचे. आता रानात काम करायला काय आपण काय आता नाहीतोय, काम करून ती किती रानात काम करणार आणि त्याला येतंय वेळेला. हां, तपलं कॉलेज शिकतंय, नोकरी करल. आता झाली असेल चूक आता पोराकोड. तेवढं हो का जावाय बापू. आणि तनया तुम्हाला सांगते तुमची हो का, मी तुमच्याबद्दल तुमच्यासोबत जे काय केलं ती माफी पण मागितली बघा मी. पण तेवढं तनयानं जावाय बापू तेवढं सांगा, तनया तुझ्या बाबांना सांग तेवढं की विकेला काय हाणू नका, मारू नका, 2 गोष्टी सांगाल समजून सनी. पण त्याचं कॉलेज ही काय असं बोलू हे करू नका म्हणावं. हां, कॉलेज राहू द्या त्याचं, उगाच पैसे वाया जातील एवढं मोठं भरलेलं. आईला ही तनयाची आईला स्वार्थी दिसतील का. फक्त हिला आहे ना, विकीला कॉलेज नाही बंद करायला पाहिजे म्हणून आम्हाला बोलवलं इकडं, आणि माझी कसली माफी मागती, तिला काय फरक नाही पडत आहे. आईला स्वार्थीला का. नाही सासूबाई, हे नाही नाराज नाही. आता कसं आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हां, सांगतो तनयाच्या म्हणजे बाबांना सांगतो समजून सनी मी, तनया सांगतो ना. तुम्ही नका टेन्शनच घेऊ नका. बरं ठीक आहे चालेल. आता तुम्ही जावाय बापू एवढं टेन्शन घेऊ नका म्हणल्यानंतर नाही, फक्त माझ्या विकीला का नाही सांगा तुम्ही समजून, हाणू नका, मारू नका, त्याचं कॉलेज बंद करू नका, एवढंच सांग. काय गं नाही. हां, आणि जावाय बापू येत ही जावा आता काय शेवटी हो का, झालंय लग्न, जावाय बापू झालेत मस्त तुम्ही आता आमचे. हां, ठीक आहे बस मग. हे तर नाही बस जावाय बापू, हे बसत तुम्ही तिथं. काय बाय मी तुम्हाला तर आल्यापासून आहे ना, तुम्ही इथं अर्धा तास झालं उभेनेच बोलताय. बसा पण म्हणले नाही मी. पाणी ही सुद्धा विचारलं नाही. बसा, मी पाणी आणते आणि चहा टाकते मी. हां तनू बसा. अहो सका मामा, मी खरं सांगतोय, मी तिच्या अंगाला पण नाही हात लावला. मी कशाला, माझ्यापासून त्या पोरीला दिवस गेलोच नाहीयेत. हे बघा सका मामा, हे बघा, तुमची ना आमची दुश्मनी काय मला माहित नाही की माझ्या बहिणीने ना तुमच्या भाचीच्या नवऱ्यासोबत लग्न केलंय. तो जे आहे ना विषय, तो वेगळा ठेवा. पण मी गळ्याची शपथ घेऊन सांगतोय बघा सका मामा, संजनाला माझ्यापासून दिवस गेलोच नाहीत. मी गॅरंटीने सांगू शकतो. नक्कीच ती आहे ना, ती दुसरंच कोणतरी आहे बघा. हे बघ विकी, मला खरं सांग. तू मला जेवढं खरं सांगशील ना, तेवढं ह्यातून तुला मी सोडवायला लय प्रयत्न करेल. हे बघ, तुझी माझी काही दुश्मनी नाही. हां, तुला मी खरं सांगतोय, मला फक्त तू खरं सांग. नक्की तू संजनाला खरंच तुझ्यापासून दिवस गेला ना, ही गॅरंटीने कसं काय सांगू शकतो. अहो सका मामा, मी खरंच सांगतोय. मी आता कसं सांगू तुम्हाला, कसं पटवून देऊ. मी तुम्हाला हे पण सांगतोय की चला दवाखान्यात जाऊन सगळं जे काय ते सगळं क्लिअर होईल दवाखान्यात गेल्यावर. ती तयार आहे का, ती संजना तयार आहे का, नाही तयार. तुम्ही बघा ना, ती तयार नाही म्हणजे ह्याचा अर्थ ती खोटं बोलतीये. हां, चल म्हणा तिला दवाखान्यात, खरं काय खोटं काय लगेच कळल. हे बघा सका मामा, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतोय, तिचं माझा काही संबंध नाहीये. जे काय तिने जे काय केलंय ना, ते माझं काही नाहीये त्यातमध्ये हात. बघा, मी तुम्हाला सांगतोय ही, आणि एकदम प्रामाणिक आणि खरं सांगतोय. अहो सका मामा, कशाला तुम्ही त्या विकीवर विश्वास ठेवताय. अहो माझं पोरग असून मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. हां, अहो लय घाणार पोरग आहे ती, त्याला का नाही रानात काम करायला लावलं का नाही, बरोबर ती सुधारते. त्यामुळे तुम्ही त्याला विचारू नका, ती खरं सांगत नसते. नाही विकीची बाबा, ते काय पण असू द्या. हे बघा, तुमची माझी थोडीफार दुश्मनी होती, कारण तुमची दुश्मनी नाही का विकीसोबत नाहीये. तुमच्या पोरीने जे काय माझ्यासोबत, माझ्या काय म्हणतात भाचीच्या नवऱ्यासोबत लग्न केलं ते वेगळंच आहे, ते जाऊ दे, ते मरू द्या. पण विकीची बाबा, मला असं वाटतंय की विकी ह्या वेळेस खरा बोलतोय. आता तुम्हाला कसं काय विश्वास यायला माहित नाहीये, पण मला ती कुठंतरी खरा वाटतोय. अहो माझं पोरगा असंच आहे, समोरच्या व्यक्तीला असं पटवून देणार का नाही ती की त्या माणसाला खरं वाटलंच पाहिजे, पण फसवायला एक नंबर आहे. हां, अहो त्याच्याविषयी बापासून कंप्लेंट केली होती मी, पोलीस कंप्लेंट. पण का ती आधी ते म्हणत होता सोडवा म्हणून सोडवलं. पण जाऊ दे, आता ह्याला घरी गेल्यावर बघतो मी. नाही विकीची बाबा, तुम्ही चुकताय जरा. तुम्ही तुमच्या पोराला म्हणजे ओळखतात चाल, पण हिथं तुम्ही चूक करताय. हां, काय माहितीये का, तुम्ही माझ्यावर सोडा. नक्की ती संजना पण हळूहळू मला नक्कीच खरं सांगेल, आणि विकी खरं बोलतोय असं मला कुठेतरी वाटतंय बघा. अहो सका मामा, मी खरंच सांगतोय. मी बाबांना पण सांगतोय तर बाबा मला हाणतात, ओरडतात. काय बोलू आता. बाबांचा तिथं ती बाई अपमान करते, ती संजनाची आई किती काय बोलतीये.
तरी पण मी का बोलतोय? माझी जर चूक असती तर मी नसतो काय बोललो, खाली मान घालून सरी गप ऐकलं असतं. पण सका मामा मी खरंच सांगतोय, माझ्या बाबाचा अपमान जी करते ना ती बाई मला पटत नाही. कारण मी चूकच नाही केली. त्या पोरीसोबत मी फिरत होतो, इकडं तिकडं जात होतो, आम्ही एकत्र खात होतो, पण असं काही नाही केलं की माझ्या आईबापाचं मी नाव घालवल. मी खरं सांगतोय. नाही मी काय म्हणतोय, पण तुला कॉलेज शिकायला पाठवलं होतं ना, हा हे असले धंदे करायला? अरे मी म्हणतोय ठीक आहे, बरं ठीक आहे, तुझी चूक नसेल, पण मी म्हणतो तुला पोरींची काय गरज आहे? तुला पोरींसोबत बोलायची तर काय गरज आहे? हा आला का? मी तुला एवढंच म्हणत होतो की का कॉलेजमध्ये ना थोडंसं शिक, शाळा शिक. आम्ही काय शिकलो नाहीये, कमीत कमी तुम्ही तरी थोडंफार शिका. आमच्या टायमाला पैसे नव्हतं. हा